फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ब्लड हा टॉपिक पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक असून यावरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आपण या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, ब्लड काय आहे? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ओके, तर ब्लड हे लिक्विड किंवा फ्लुइड त्याचं नेचर आहे. त्यानंतर इट इज डिराइव्ड फ्रॉम मिसोडर्म. जे काय ब्लडचं जे काय मूळ नेचर आहे ते मिसोडर्मपासून त्याचं काय झालेलं आहे, तो डिराइव्ह झालेला आहे. त्याचबरोबर इट इज अ मेसेनचायमल टिश्यू. यावर क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो की ब्लड इज अ विच टाईप ऑफ टिश्यू. इट इज अ मेसेनचायमल टिश्यू अँड विच कन्सिस्ट ऑफ WBC, RBC आणि प्लेटलेट. आता या ठिकाणी RBCला आपण इरिथ्रोसाइट म्हणतो, WBCला आपण ल्युकोसाइट म्हणतो आणि प्लेटला थ्रोम्बोसाइट असं म्हणतो, प्लेटलेटला. ओके, तर RBC, WBC आणि प्लेटलेट आणि अदर जे काय कंटेंट असतील, जसं गॅसेस असतील, लिक्विड वेस्ट प्रोडक्ट असतील, हे पण यामध्ये ब्लडमध्ये असतात. बट मेजर जे असतात ते WBC, RBC आणि प्लेटलेट. त्याचबरोबर अदर डिझॉल्व सोल्यूट आणि प्रोटीन पण यामध्ये ब्लडमध्ये असतात. तर हे सर्वांचं मिळून काय बनलेलं असतं, ब्लड बनलेलं असतं. त्याचबरोबर मित्रांनो, जो काय ब्लड आहे हा हिमोपोएटिक सिस्टीमचा पार्ट आहे. जे काय ब्लड आहे हे कोणती सिस्टीमचा पार्ट आहे, तो हिमोपोएटिक सिस्टीम. आणि त्यामध्ये जे काय हिमोपोएटिक सिस्टीम आहे ती कशाने बनलेली आहे? टिश्यू आणि ऑर्गनने बनलेले. त्यामध्ये मग बोन मॅरो असेल, थायमस ग्लँड असेल, लिम्फ नोड असेल, हे काय आहेत? हिमोपोएटिक सिस्टीमचे घटक आहेत किंवा पार्ट आहेत. आता हे काय करतात? ब्लडचे जे काय तयार होण्याची प्रक्रिया असेल किंवा मग ब्लडचं जे काय डिस्ट्रक्शन असेल, हे याच्या रिलेटेड काय आहेत? हे हिमोपोएटिक सिस्टीम आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जो काय ब्लडचा व्हॉल्यूम आहे किंवा आपण त्याला अमाऊंट म्हणूया, हे लहान मुलामध्ये, अडल्ट मध्ये आणि फिमेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तर लहान मुलामध्ये जे की इन्फंट आहेत, ओके, तर अशा लहान मुलामध्ये जे काय ब्लडचं जे काही प्रमाण आहे 450 ml आहे. यावर क्वेश्चन विचारलेला आहे की लहान मुलामध्ये, इन्फंटमध्ये ब्लडचं प्रमाण किती असते? 450 ml आहे. आणि अडल्ट मेनमध्ये 5 लिटर आहे. तर अडल्ट फिमेलमध्ये ओके 4.5 लिटर काय आहे? ब्लड आहे. आता या ठिकाणी यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे की फिमेलमध्ये ब्लड किती असतं? तर फिमेलमध्ये 4.5 लिटर ब्लड असतं अडल्ट फिमेलमध्ये, आणि मेलच्या अर्धा लिटर काय असते? अडल्ट फिमेलमध्ये ब्लड कमी असतं. ओके, त्याचबरोबर हे कधी असतं? जी काय मेनार्ची आणि मेनापॉज या मधला जो काळ आहे, ओके, या काळामध्येच किंवा या वर्षामध्येच फिमेलमध्ये अर्धा लिटर ब्लड हे मेलपेक्षा अर्धा लिटर कमी असतं. आणि मेनोपॉजच्या नंतर ते 5 लिटर होतं. म्हणजे मेलच्या जे काय अमाऊंट आहे किंवा व्हॉल्यूम आहे त्याच्या बरोबर होतं. तर यामध्ये फिमेलमध्ये अर्धा लिटर ब्लड कमी होण्याचं कारण काय? तर त्यामध्ये फिमेलमध्ये जे काय मेन्स्ट्रुअल सायकल होत असते मेनर्ची नंतर. मेन्स्ट्रुअल सायकल, मेनर्ची म्हणजे काय? तर मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्याचा जो काय काळ आहे त्याला आपण मेनर्ची म्हणतो. मेनर्ची झाल्याच्या नंतर फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतो. त्यामुळं फिमेलमध्ये अर्धा लिटर ब्लड काय असतं? मेलपेक्षा कमी असतं. त्याचबरोबर जे काय अडल्ट ह्युमन आहे किंवा अडल्ट मेन असतील किंवा अडल्ट फिमेल असेल, याच्या जे काय टोटल ब्लड आहे ते किती असते? 8% असते बॉडीच्या. ओके, बॉडी वेटच्या किती पर्सेंट असते ब्लड? 8%. ओके, बॉडी वेट किंवा मासच्या
टोटल बॉडी वेट किंवा मासच्या 8% ब्लड असतं शरीरामध्ये. त्याचबरोबर त्याचं जर हे पाहिलं त्याचा 1/12 शरीराच्या वजनाच्या 1/12 एवढं काय असतं ब्लड असतं आणि 8% काय असतं टोटल वजनाच्या मानवाच्या शरीराच्या टोटल वजनाच्या 8% काय असतं ब्लड शरीरामध्ये असतं. त्याचबरोबर या जे काय ब्लड आहे ब्लडचा कलर आहे तो ब्लड व्हेसलनुसार चेंज होत राहतो. तर जे काय आर्टरीमधलं ब्लड आहे हे काय असतंय ब्राईट रेड कलर किंवा त्याचा स्कारलेट कलर असतो. जे काय आर्टरी आहे आपल्याला माहीत आहे की आर्टरी काय करते जे काय प्युअर ब्लड काय करते कॅरी करते. त्यामुळे तो ब्लडचा जे काय कलर आहे तो कसा असतो ब्राईट रेड किंवा स्कारलेट रेड असतो. का बरं तो ब्राईट रेड असतो? कारण की त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच काय ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असतं त्या ब्लडला आपण काय म्हणतो शुद्ध रक्त असं म्हणतो. आणि या ब्लडचा जो काय pH आहे हा 7.4 किंवा 7.2 चे 7.4 पर्यंत आता pH असतो. म्हणजेच तो अल्कलाईन असतो स्लाइटली. ओके. का? कारण की त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून या ठिकाणी जो काय ब्लडचा pH आहे हा काय असतो अल्कलाईन असतो. त्याचबरोबर या ठिकाणी हे ज्या आर्टरी आहेत ह्या डीपली सिच्युएटेड असल्यामुळं हे आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसत नाही. त्यामुळं हा जो कलर आहे ब्राईट रेड कलर आर्टरीचा तो आपल्याला दिसत नाही. परंतु उलटं जे काय व्हेन आहेत त्या व्हेनमधील जे काय ब्लड आहे ते डार्कर डल कलर रेड कलर असतं किंवा पर्पल कलरचं असतं. का? कारण की त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच ते रक्त कसे असते अशुद्ध असतं. ओके. मग अशुद्ध रक्तामध्ये काय असतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून ते जे काय रक्त आहे किंवा ब्लड आहे ते काय असतं डार्कर किंवा रेड पर्पल कलरचं असतं. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये पाहू शकतो की जे काय व्हेनमधलं ब्लड आहे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळंच त्याचा जो काय pH आहे व्हेनस ब्लडचा तो काय आहे ॲसिडिक आहे. म्हणजे काय जे काय 7च्या खाली pH असतो. ओके. 3, 4, 2 असा काय असतो त्याचा pH असतो. तर काय तो ॲसिडिक असतो. का? कारण की त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि मग त्यामुळं काय होतं त्याचा pH काय होतो जास्त असतो. आता हा कलर जो आहे ब्लडचा तो ब्लड एखाद्या वेळेस हिमोरेज झालं किंवा कट झाला आणि शरीरामधून ब्लड बाहेर पडत असेल तर त्यावेळून आपण आर्टरी ब्रेक झाली का व्हेन ब्रेक झाली हे आपण ब्लडच्या कलरहून आपण अंदाज बांधू शकतो. जर ब्लडचा कलर ब्राईट रेड असेल तर ते रक्त आर्टरीमधून येत आहे किंवा आर्टरीला इंजुरी झाली असं आपण म्हणतो. त्याचबरोबर जर रक्ताचा कलर जर पर्पल किंवा डार्क रेड असेल डल असेल तर ते ब्लड व्हेनमधून वाहत आहे किंवा व्हेनला इंजुरी झाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो जी काय ब्लडची जी काय व्हिस्कोसिटी आहे हे खूप महत्त्वाची आहे आणि ह्या व्हिस्कोसिटीमुळे काय होतं ब्लडला काय होतं ब्लड प्रेशर या ठिकाणी क्रिएट होतं किंवा त्या ऑस्मोटिक किंवा ऑन्कोटिक प्रेशर तयार होतं. जे काय ब्लड आहे हा डेन्सर आणि मोर व्हिस्कस थिकर दॅन वॉटर. ओके. तर जे काय ब्लड आहे ते वॉटरपेक्षा 5 पटीनं व्हिस्कस आहे किंवा हेवी आहे डेन्सर आहे. ओके. त्याचबरोबर त्याची जी काय थिकनेस आहे ती काय करते त्याच्या फ्लोला रेजिस्ट करते म्हणून काय होतं त्या ठिकाणी प्रेशर निर्माण होतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काय ब्लड आहे हे वॉटरपेक्षा 5 टाइम्स मोर व्हिस्कस आहे. यावर क्वेश्चन विचारलेला आहे की ब्लड वॉटरपेक्षा किती पटीने व्हिस्कस आहे तर ते आहे 5 टाइम्स व्हिस्कस आहे. ओके. आणि जो काय रेड कलर आहे तो जनरली RBCमुळं आहे आणि या ब्लडमध्ये प्लाझ्मा प्रोटीन असतात. ओके. त्याचबरोबर ह्या प्लाझ्मा प्रोटीनमुळं ब्लडला जे काय प्रेशर आहे किंवा अनकोटिक प्रेशर आहे ते काय झालेलं असतं मिळालेलं असतं किंवा ब्लडचं जे काय ब्लड प्रेशर आहे जनरली ते प्लाझ्मा प्रोटीनमध्ये आणि प्लाझ्मा प्रोटीनमध्ये जे काय प्रोटीन आहेत अल्बुमिन ग्लोबुलिन आणि फायब्रिनोजन तर ह्या अल्बुमिनमुळं काय झालेलं असतं ब्लडला ब्लड प्रेशर किंवा अनकोटिक प्रेशर
निर्माण झालेलं असतं हे अल्ब्युमिन या प्रोटीनमुळे, प्लाझ्मा प्रोटीनमुळे. त्यानंतर जे काय ब्लडचं जे काय टेम्परेचर आहे हे 38 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, जे काय रेक्टल टेम्परेचर असेल किंवा बॉडी टेम्परेचर असेल त्याच्यापेक्षा 1 सेल्सिअसनं ब्लडचं टेम्परेचर असतं. लक्षात घ्या किती आहे. जनरली नॉर्मल बॉडीचं टेम्परेचर किती आहे 67 डिग्री सेल्सिअस, तर ब्लडचं टेम्परेचर किती असतं 38 डिग्री सेल्सिअस. तर ब्लडचं जे काय टेम्परेचर आहे 1 डिग्री सेल्सिअसनं काय जास्त, यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि फॅरेडमध्ये जर पाहायचं झालं तर 100.4 फॅरेड असं काय हे ब्लडचं टेम्परेचर आहे. त्यानंतर कंपोजिशन पाहायचं झालं ब्लडचं, तर या ठिकाणी ब्लडमध्ये जो काय लिक्विड पार्ट आहे त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. तो किती पर्सेंट आहे, प्लाझ्मा आहे 55%, 55% काय प्लाझ्मा आहे, जो की नॉन लिव्हिंग आहे. नॉन लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, कारण की त्याचं काय होत नाही, परत तो तयार होत नाही किंवा तो त्याची काय म्हणतो आपण, जसं RBC WBC हा परत तयार होतात, डेट होतात, तसा हा प्लाझ्मा तयार होत नाही परत. तर प्लाझ्मा काय नॉन लिव्हिंग आहे आणि लिक्विड पार्ट आहे. त्याचबरोबर जे काय लिव्हिंग आणि सॉलिड जो पार्ट आहे ब्लडमधला त्याला आपण म्हणतो सेल. मग त्या RBC WBC किंवा प्लेटलेट्स यांचं प्रमाण किती आहे, तर 45% आहे. यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ब्लडमध्ये किती पर्सेंट प्लाझ्मा असतो, तर तो आहे 55%. काही पुस्तकामध्ये 50 ते 58 दिले. आणि लिव्हिंग सेल किंवा सॉलिड जे काय आहेत पार्ट आहे तो आहे 45%. त्यामध्ये मग RBC WBC आणि प्लेटलेट्स असतात. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ब्लडचं काय आपण पाहिलेलं आहे, कंपोजिशन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्याचे जे काय कॅरेक्टरिस्टिक असेल, मग त्याच्यामध्ये अमाऊंट असेल, pH असेल, कलर असेल, ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी ब्लडचं जे काय फंक्शन आहे थोडक्यात पाहायचं झालं, ब्लडचं जे काय फंक्शन आहे, फंक्शन ऑफ ब्लड, तर त्यामध्ये ब्लडला फ्लुइड ऑफ लाईफ म्हणतात. म्हणजे काय, जे काय जीवनाचं जे काय द्रव्य आपण त्याला फ्लुइड ऑफ लाईफ म्हणजेच काय, इट कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम लंग टू डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी अँड कलेक्ट और कार्बन डायऑक्साईड काय करतो तो परत बॉडी पार्टकडून काय करतो लंग्सकडे घेऊन जातो. त्यामुळं काय होतं ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन राहतं किंवा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात राहतं, ब्लड शुद्ध होतं. आणि मग ऑक्सिजनच काय आहे माणसाच्या किंवा सजीवाच्या जीवनासाठी आवश्यक आहे, म्हणून आपण त्याला फ्लुइड ऑफ लाईफ म्हणतो. त्याचबरोबर ब्लडला फ्लुइड ऑफ ग्रोथ असं पण म्हणतो, कारण की ब्लडमध्ये डिफरंट टाईपचे जे काय न्यूट्रिएंट सबस्टन्सेस आहेत, जे की आपण अन्न खातो किंवा जे काय आपण फूड सबस्टन्सेस घेतो, ते जे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेस्ट होऊन तयार होतात, ते काय करतं ब्लड कॅरी करतं. आणि जे काय विविध ऑर्गन आहेत बॉडीमध्ये त्यांना काय करतं ते सप्लाय करतं, डिस्ट्रीब्यूट करतं. म्हणून आपण ब्लडला फ्लुइड ऑफ ग्रोथ असं पण म्हणतो. त्यानंतर फ्लुइड ऑफ हेल्थ असं पण आपण ब्लडला म्हणतो, कारण की ब्लड काय करतं, जे काय इन्फेक्शन असेल किंवा बाहेरचे जे काय पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असेल त्याला किल करण्याचं काम हा काय करतो ब्लड करतं. ब्लडमधील जे काय न्यूट्रोफिल सेल असतील किंवा मग लिम्फोसाईट असतील, हे काय करतात मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा इन्फेक्शनला किल करण्याचं काम करतात आणि बॉडीला काय करतात हेल्थी ठेवतात. म्हणून ब्लडला फ्लुइड ऑफ हेल्थ पण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ब्लडचे जे काही इतर महत्त्वाचे जे काही फंक्शन आहे, त्यामध्ये ब्लड काय करते ट्रान्सपोर्ट करते, काय जे काय गॅसेस आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, त्याचबरोबर वेस्ट प्रोडक्ट आहे, हार्मोन आहेत किंवा मग एन्झाईम आहेत. ओके, त्याचबरोबर हीट असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल. तर या ठिकाणी परत एकदा सांगतो मित्रांनो, ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि काही प्रमाणात नायट्रोजन हे काय असतात गॅसेस असतात. तर हे नायट्रोजन हा जनरली वेस्ट प्रोडक्टपासून या ठिकाणी तयार होतो. तर हे गॅसेस, एन्झाईम, त्याचबरोबर हार्मोन्स, न्यूट्रिएंट्स कॅरी करण्याचं काम काय करतो हा ब्लड करतो. तर या ठिकाणी जे काय
ऑक्सिजन असेल हा लंग्सपासून शरीराच्या इतर पार्टला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम ब्लड करतं, आणि जे काय शरीरामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तो कलेक्ट करून जे काय एक्झिलेशन असेल किंवा मग रेस्पिरेशनच्या मार्फत तो बाहेर टाकण्याचं काम काय करतं, ब्लड करतं. त्याचबरोबर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये किंवा स्टमकमध्ये फूडचं डायजेशन होऊन तयार झालेले न्यूट्रियंट्स ते शरीराच्या इतर भागामध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम सुद्धा हे ब्लड करतं. त्याचबरोबर जे काही इंडोक्राईन ग्लँड्स आहेत, जे त्यांचे जे काय सिक्रेशन आहेत, हार्मोन आहेत, जे की शरीराच्या विविध क्रिया घडवून आणण्यासाठी आवश्यक असतात, ते हार्मोन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम किंवा त्यांच्या टार्गेट सेलला, टार्गेट ऑर्गनला हार्मोन काय करतात, टार्गेट ऑर्गनला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतंय, हे ब्लड करतंय. त्याचबरोबर शरीरामध्ये तयार झालेली जी काय हीट आहे ती शरीराच्या इतर भागामध्ये जे काय शरीराचे इतर पार्ट आहेत त्या पार्टमध्ये कॅरी करण्याचं काम, डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हे ब्लड करतंय. त्याचबरोबर शरीरामधील जे काय वेस्ट प्रोडक्ट आहेत तयार झालेले ते एक्सक्रिटिव्ह ऑर्गन मार्फत बाहेर टाकण्याचं काम सुद्धा हे काय करतंय, ब्लड करतंय. आणि त्यामुळे त्या वेस्ट प्रोडक्टचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा एक्सक्रिटरी ऑर्गनकडे घेऊन जाण्याचं काम हे काय करते, ब्लड करते. त्याचबरोबर ब्लड रेग्युलेशन करण्याचं सुद्धा काम करते. तर ब्लड काय करतं, बॉडीचा pH, बॉडी टेम्परेचर आणि वेस्ट कंटेंट ऑफ सेल हे काय करतं, रेग्युलेट करण्याचं काम करतं. त्यामध्ये बॉडीचं जे काय फ्लूइड आहे तो फ्लूइड व्हॉल्यूम रेग्युलेट किंवा मेंटेन करण्याचं काम करते. त्यामध्ये बॉडी काय करते, जे काय इनऑर्गॅनिक साल्ट आहेत, मग सोडियम असेल, कॅल्शियम असेल आणि पोटॅशियम असेल, हे काय करतात, रिलीज करतात. आणि त्यामुळं जे काय बॉडीचं जे काय फ्लूइड व्हॉल्यूम आहे तो काय होतो, मेंटेन राहतो. त्याचबरोबर जे काय ब्लड आहे बॉडीचा pH मेंटेन करण्याचं काम करते. जर pH चेंज झाला तर बॉडी काय होते, बॉडीची फिजिओलॉजी चेंज होते. त्यामुळं pH सुद्धा मेंटेन करण्याचं काम हे ब्लड करते. त्याचबरोबर बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा या ठिकाणी मेंटेन करण्याचं काम करते. त्यामध्ये तो काय करतो, ब्लड जे काय बॉडीमधली हीट आहे ती स्किन असेल किंवा इतर बॉडी सरफेसच्या मार्फत अब्सॉर्ब करून किंवा डिस्ट्रीब्यूट करून बॉडीचे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे ब्लड करते. त्याचबरोबर वॉटर बॅलन्स मेंटेन करण्याचं काम सुद्धा ब्लड करते. त्याचबरोबर प्रोटेक्शन, जे काय इन्फेक्शियस मायक्रो ऑर्गॅनिझम असेल किंवा इन्फेक्शनपासून बॉडी प्रोटेक्ट करण्याचं काम ब्लड करते. ब्लडमधील जे काय न्यूट्रोफिल्स असतील किंवा मग मॅक्रोफेजेस असतील किंवा लिम्फोसाईट असतील, ह्या सेल काय करतात, जे काय ह्या सेल अँटीबॉडीज तयार करतात किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचं काम ह्या ब्लडमधील सेल करतात. अशा प्रकारे ब्लड काय करते, बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम किंवा बॉडी हेल्थी ठेवण्याचं काम करतं. अशा प्रकारे ब्लडचे हे फंक्शन आहेत. प्लाझ्मा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्लाझ्मा हा टोटल ब्लडच्या 55% असतो आणि त्यामध्ये 7 ते 8% सॉलिड कंटेंट असतात किंवा सॉलिड पार्ट असतो. सॉलिडमध्ये काही ऑर्गॅनिक सॉलिड असतात तर काही इनऑर्गॅनिक सॉलिड सबस्टन्सेस असतात. तर या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, ब्लडमध्ये 55% हा लिक्विड पार्ट असतो, म्हणजेच काय असतो, तो प्लाझ्मा असतो. आणि प्लाझ्मा हा ब्लडच्या 55% असतो. आणि प्लाझ्मामध्ये जर परत पाहायचं झालं तर 7 ते 8% काय असतात, सॉलिड घटक असतात. त्यामध्ये काही इनऑर्गॅनिक असतात, काही ऑर्गॅनिक असतात. त्याचबरोबर लिक्विड पार्ट आहे त्यामध्ये वॉटर असतं प्लाझ्माच्या. तर प्लाझ्मामध्ये जवळपास 92 ते 93% वॉटर असतं. तर यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे की प्लाझ्मामध्ये किती % वॉटर असतं. तर मित्रांनो, प्लाझ्मामध्ये 92 ते 93% वॉटर असतं. बाकीचा पार्ट काय असतो, हा सॉलिड असतो. म्हणजे सॉलिड किती पार्ट आहे, 8% पर्यंत पार्ट आहेत. यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की प्लाझ्मामध्ये किती % सॉलिड असतात. तर त्याच्यामध्ये 8% सॉलिड असतात. त्यामध्ये काही इनऑर्गॅनिक सॉलिड असतात तर काही ऑर्गॅनिक सॉलिड असतात. पुढे आपण पाहणार आहोत कोणते इनऑर्गॅनिक असतील, कोणते ऑर्गॅनिक असतील. तर त्यामध्ये ब्लडमध्ये 7% ते 8% सॉलिड असतात. तर ब्लड प्लाझ्मामध्ये 7% ते 8% सॉलिड असतात
आणि लिक्विड पार्ट आहे तो ब्लडमध्ये प्लाझ्मामध्ये तो आहे 92 ते 93%. त्याचबरोबर ब्लड प्लाझ्मामध्ये काही गॅसेस असतात, त्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि काही प्रमाणात नायट्रोजन सुद्धा असतो. तर या ठिकाणी जे काय कार्बन डायऑक्साईड आहे किंवा ऑक्सिजन आहे, ओके, हे काय आहेत मेजर गॅसेस आहेत ब्लडमधले, तर ते काय असतात ह्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय सॉलिड सबस्टन्सेस आहेत प्लाझ्माचे, त्यांचं आपण या ठिकाणी त्यांचं पर्सेंटेज पाहणार आहोत ब्लडमधलं, प्लाझ्मामधलं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये आपण पाहू शकतो प्लाझ्मा प्रोटीन असतात. हे प्लाझ्माच्या किती येतं ते 6 ते 8% आहेत. ओके, आता सॉलिडमध्ये जे काय सॉलिड आहे टोटल 8%, त्याच्यामध्ये आपण परत त्याचं डिवायडेशन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 6 ते 8% काय असतात प्रोटीन असतात. त्यामध्ये सगळ्यात जास्त ब्लडमधलं प्लाझ्मा प्रोटीन जे आहे ते आहे अल्बुमिन, आणि हेच काय करतं ब्लडचं BP किंवा ऑस्मोटिक प्रेशर काय करतं मेंटेन करतं किंवा तयार करतं. जे काय ग्लोबुलिन आहे हा 38% आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो जो काय अल्बुमिन आहे हा या ठिकाणी ब्लडमध्ये संख्येने जरी मोठा असला तर तो साईजनं लहान आहे. त्याचे अल्बुमिनची साईज काय स्मॉल आहे. ओके, आणि हा फायब्रोग्लोबिलिन काय हा लार्ज आहे साईजनं, आणि संख्येने काय आहे अल्बुमिनपेक्षा कमी आहे ना. आणि हा फायब्रिनोजन हा 7%. तर या ठिकाणी प्लाझ्मा प्रोटीनचं जर पर्सेंटेज पाहिजे झालं तर अल्बुमिन हा 55% आहे, ग्लोबुलिन हा 38% आहे आणि फायब्रिनोजन हा 7% आहे. तर याचं पर्टिक्युलर फंक्शन वगैरे आपण पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी थोडक्यात पाहू शकतो की आपण अल्बुमिन काय करतो ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. तर हा ग्लोबुलिन जे काय त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार करतात, अँटीबॉडीज म्हणून काम करतो, तो इन्फेक्शनला फाईट करण्याचं काम करतो. आणि हा फायब्रिनोजन जो की ब्लड क्लोटिंगसाठी महत्त्वाचा आहे. ओके, तर या ठिकाणी परत एकदा लक्षात घ्या मित्रांनो, हा अल्बुमिन हा संख्येने जास्त आहे, म्हणजे याचं जे काय प्रमाण आहे अमाऊंट आहे 55% आहे, परंतु याची जी काय साईज जर पाहिली अल्बुमिनचे जे स्ट्रक्चरमध्ये तर हा स्मॉल साईज आहे. दुसरा ग्लोबुलिन हा अल्बुमिनपेक्षा कमी अमाऊंटमध्ये आहे किंवा प्रमाणात आहे, परंतु हा लार्ज आहे. साईज कशी याची लार्ज आहे ॲज कम्पेअर टू अल्बुमिन. आणि फायब्रिनोजन हा 7% आहे. ओके, त्यानंतर ब्लडमध्ये अमिनो ॲसिड्स असतात, त्यामध्ये इसेन्शियल अमिनो ॲसिड आणि नॉन इसेन्शियल अशा प्रकारचे अमिनो ॲसिड असतात. लक्षात घ्या, यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतो की ब्लडमध्ये कोणत्या प्रकारचे अमिनो ॲसिड असतात. तर त्यामध्ये दोन्ही प्रकारचे अमिनो ॲसिड असतात, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. आता तुम्ही इसेन्शियल अमिनो ॲसिड कोणते, नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड कोणते, ते परत डिटेलमध्ये आपण पुढे बायोकेमिस्ट्रीमध्ये पाहू शकतो. तर यानंतर ब्लडमध्ये कार्बोहायड्रेट हे 0.1% मध्ये ग्लुकोज आहे. तर यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ब्लडमध्ये कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट असतात. तर ती आहे ग्लुकोज, ती किती आहे 0.1%. ओके, टोटल ब्लडचे नाही, ब्लडमधील जे काय प्लाझ्मामधील जे काय प्लाझ्माचं प्रमाण किती 55. प्लाझ्मामध्ये जे काय सॉलिड कंटेंट आहेत 8%, त्या 8%चे 0.1% काय असते ग्लुकोज असते. ब्लडमधलं जे काय कार्बोहायड्रेट त्याचं काय ती कोणती आहे ती ग्लुकोज सापडते ब्लडमध्ये. ओके, त्यानंतर फॅट्स असतात ब्लडमध्ये, तिथे कोणते आहेत ट्रायग्लिसराईड, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपिड्स, हे काय असतात फॅट्स आहेत. फॉस्फोलिपिड्स हे काय आहेत ब्लडमधले फॅट्स आहेत. ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल आणि फॉस्फोलिपिड्स हे काय आहेत ब्लडमधले काय आहेत फॅट्स आहेत. त्यानंतर न्यूट्रिएंट्स मटेरियल सुद्धा या ठिकाणी ब्लडमध्ये असतात. त्यामध्ये आपण पाहिलं ग्लुकोज असेल, फॅटी ॲसिड, ग्लिसरॉल, विटॅमिन्स असेल, एन्झाईम्स असतील, तर हे न्यूट्रिएंट्स म्हणून या ठिकाणी सापडतात. त्यानंतर नॉन प्रोटीन नायट्रोजनस सबस्टन्सेस, त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक वेस्ट प्रोडक्ट या ठिकाणी म्हणूयात. त्यामध्ये युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, झॅन्थिन, हायपोझॅन्थिन, युरिया, युरिक ॲसिड हे काय आहेत ब्लडमधले वेस्ट प्रोडक्ट आहेत. प्लाझ्मामध्ये जे असतात त्यामध्ये बघा युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन,
झॅन्थाईन, युरिक ॲसिड, हायपोझॅन्थाईन हे काय आहेत ब्लड प्लाझ्मामधले वेस्ट प्रोडक्ट आहेत. त्यानंतर जे काय अँटीबॉडीज आहेत ह्या पण काय असतात ब्लड प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये जे काय मिनरल साल्ट आहेत हे 0.9% आहेत. साल्ट ऑफ सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहेत हे इनऑर्गॅनिक साल्ट. त्याचबरोबर कॅल्शियम, आयर्न, कॉपर, फॉस्फेट, आयोडीन, क्लोरीन, बायकार्बोनेट हे काय अदर जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत ते ब्लड प्लाझ्मामध्ये या ठिकाणी आढळून येतात. त्याचबरोबर काही जे काही सॉलिड सबस्टन्सेस आहेत ब्लड प्लाझ्मामधले त्याचं आपण या ठिकाणी नेचर आणि त्याचं फंक्शन या ठिकाणी पाहणार आहोत. जसं की जे काही वॉटर आहे ब्लड प्लाझ्मामधले ते किती पर्सेंट आहे, 91% किंवा 92% पर्यंत ब्लड प्लाझ्मामध्ये वॉटर आहे. तर ते त्यामध्ये काय असतात, लिक्विड पोर्शन ऑफ ब्लड आहे. तो प्लाझ्मामधलं जे काय वॉटर आहे ते काय आहे, लिक्विडमध्ये आहे. त्याचं जे काय फंक्शन आहे काय, वॉटर काय करतं, सॉल्व्हंट म्हणून ॲक्ट करतं ब्लड प्लाझ्मामध्ये वॉटर. आणि त्यामध्ये त्याचबरोबर सस्पेंडिंग मीडियम म्हणून बरेच जे काय अदर जे काय सॉलिड सबस्टन्सेस आहेत, मग ते अनऑर्गॅनिक असो ऑर्गॅनिक असो, ते ब्लडमध्ये काय असतात, ब्लड प्लाझ्मामध्ये सस्पेंडेड फॉर्ममध्ये असतात. ओके. त्याचबरोबर जे काय वॉटर आहे ब्लडमधलं तो अब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन किंवा जे काय हीट रिलीज ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे काय करतं, वॉटर करतं. म्हणजे काय, जे काय विविध न्यूट्रिएंट्स असतील, गॅसेस असतील, हे वेस्ट प्रोडक्ट असतील, हीट असेल, हे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ब्लड प्लाझ्मामधलं वॉटर किंवा लिक्विड पार्ट करतो. त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन हे 7% असतात. मागच्या वेळेस आपण पाहिलं तर हे जनरली मॅक्झिमम लिव्हरमधून प्रोड्यूस होतात. जे काय ब्लडचे जे काय प्लाझ्मा प्रोटीन आहेत ब्लड प्लाझ्मामधले ते लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतात. आणि जनरली जे काय प्लाझ्मा प्रोटीन आहे ते ऑस्मोटिक किंवा कोलॉइडल प्रेशर म्हणजेच BP ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी महत्त्वाचे. त्याचबरोबर व्हिस्कॉसिटी मेंटेन करतात. त्याचबरोबर जे काही हार्मोन, स्टेरॉइड, फॅटी ॲसिड आहेत यांना रेग्युलेट करण्याचं काम हे काय करतात, हे प्रोटीन करतात. त्यानंतर जे काही महत्त्वाचे जे प्रोटीन आहे जसं अल्बुमिन हे स्मॉलेस्ट अँड मोस्ट न्यूमरस प्रोटीन आहे. ब्लड प्लाझ्मामधलं सगळ्यात लहान प्रोटीन कोणतं, ते अल्बुमिन आहे साईजनं. आणि सगळ्यात जास्त त्याचा अमाऊंट आहे. आपण त्याचं पाहिलं जवळपास 60%, 50 ते 60% काय असतं, हे अल्बुमिन असतं. त्यानंतर जे काय फायब्रिनोजेन आहे हे लार्जर प्रोटीन आहे. ओके. आणि तो काय करतो, ब्लड क्लोटिंगमध्ये काय त्याचा महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर आहे ग्लोबुलिन. ग्लोबुलिन हा काय आहे, अल्बुमिनपेक्षा त्याची साईज थोडी मोठी आहे आणि त्याचं प्रमाण काय 38% आहे. आणि अँटीबॉडीज काय करतं, हा तयार करतं ग्लोबुलिन. तर या ठिकाणी लार्ज प्रोटीन फायब्रिनोजेन आहे आणि सगळ्यात लहान प्रोटीन कोणतं आहे तर अल्बुमिन आहे. आणि जे काय ग्लोबुलिन आहे त्याची साईज काय दोन्हीच्या मध्ये आहे. ओके. त्यानंतर जे काय अदर जे सोल्यूट पाहिजे झालं तर ते 1.5% जसं इलेक्ट्रोलाइट. त्यामध्ये आपण पाहिलं जे काही इनऑर्गॅनिकमध्ये जे इलेक्ट्रोलाइट जसं सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे आहेत ते काय करतात, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करतात आणि सेलचं फंक्शन मेंटेन करण्यामध्ये हे इलेक्ट्रोलाइट महत्त्वाचं रोल प्ले करतात. त्यानंतर जे गॅसेस आहेत त्यामध्ये ऑक्सिजन काय करतो, सेल्युलर फंक्शन परफॉर्म करण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करतो. जे काय बॉडीमधल्या सेल आहेत त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित होण्यासाठी ऑक्सिजन लागतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड काय करतो, ब्लडचा pH मेंटेन करण्याचं काम करतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा कार्बन डायऑक्साईड आहे ब्लडमध्ये, कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण ब्लडमध्ये वाढलं तर ब्लडचा pH ॲसिडिक होतो आणि कमी झालं तर काय होतं, तो अल्कलाईन असतो. ओके. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की ब्लडमध्ये काय होतं, ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि मग pH काय होतो, ॲसिडिक होतो. म्हणून कार्बन डायऑक्साईड काय करतो, ब्लडचा pH मेंटेन करण्याचं काम करतो. लक्षात घ्या, ब्लडचा pH कशावर डिपेंड आहे, ब्लडचा pH ब्लडमधील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणावर डिपेंड आहे. ब्लडमध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर ब्लडचा pH काय होतो, कमी होतो, म्हणजेच तो ॲसिडिक होतो. आणि ब्लडमधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झालं तर ब्लडचा pH वाढतो, म्हणजे तो काय होतो, अल्कलाईन होतो. ओके. जनरली जे काय व्हेनचा जो काय व्हेनमधील जे ब्लड आहे त्याचा pH काय असतो, हा ॲसिडिक असतो. म्हणजेच काय,
त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो आणि आर्टरीमधील जे काही ब्लड आहे त्याचा pH अल्कलाईन असतो, म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. तर ह्या पण गोष्टी लक्षात घ्या की ब्लडचा pH मेंटेन करण्याचं काम हा कार्बन डायऑक्साईड गॅस करतो. त्यानंतर नायट्रोजन हा एक गॅस आहे, तो त्याचं फंक्शन सध्या तरी अननोन आहे. लिटरेचरमध्ये नायट्रोजन हा वेस्ट प्रोडक्ट म्हणून या ठिकाणी नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट तयार होतं त्यापासून, त्याच्यामुळे एवढे त्याचे काही फंक्शन या ठिकाणी आतापर्यंत सापडलेले नाही. त्यानंतर जे काही रेग्युलेटरी सबस्टन्सेस ब्लड प्लाझ्मामध्ये, त्यामध्ये एन्झाईम्स असतात वेगवेगळे, ते काय करतात केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतात. ओके, जे काही एन्झाईम आहेत बॉडीमधील जे काही विविध केमिकल रिॲक्शन होतं त्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतात. हार्मोन जे आहेत जे की एंडोक्राईन ग्लँड सिक्रेट करतात, हे हार्मोन जे काय बॉडीचा मेटाबॉलिझम, ग्रोथ आणि जे काय डेव्हलपमेंट आहे ते मेंटेन करण्याचं काम करतात. आता जसं की सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असेल, इतर हार्मोन आहेत, ते काय करतात मेटाबॉलिझम, बॉडी ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी बॉडीच्या इतर जे काय फंक्शनिंग फिजिओलॉजी आहे ऑर्गनचे, त्यामध्ये हे हार्मोन्स महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि बॉडी जे काय ब्लड प्लाझ्मामधील जे काही विटॅमिन्स आहे तो को फॅक्टर फॉर एन्झायमॅटिक रिॲक्शन म्हणून काम करतात. लक्षात घ्या, को फॅक्टर विटॅमिन्स काय करतात, को फॅक्टर म्हणून एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये काय करतात ते रोल प्ले करतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण ब्लडमधील जे काही महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी पाहिलेला, पुढील पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत.